रामकृष्ण हरी. आज तुमच्या समोर ठाईमध्ये बोल कसा वाजवा हे आज तुम्हाला सर्वांना सांगणार आहे. आणि ज्या पद्धतीने मुलांना मी शिकवित आहे त्या पद्धतीमध्ये आपणही पुढे चालून त्या पद्धतीमध्ये वाजवावं ह्या हेतूने हा व्हिडिओ बनवित आहे. आणि व्हिडिओ बनवित असताना सुद्धा प्रत्येकाने या व्हिडिओच्या माध्यमातून बोल कसा शिकावा हे स्पष्टपणे आज विद्यार्थ्यांसमोर मी तुम्हाला सांगतो. विलंबित ठाई हे कोणत्या पद्धतीमध्ये टाळीमध्ये वाजवावी आणि म्हणावी हे पूर्णतः लक्ष देऊन या लक्ष द्यायचं आहे. आणि आपण या लक्ष देऊन तसेच पाठांतर करायचं आहे. आणि पुढे चालून तुम्हाला कशी वाजवायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आता धेन त धेन त धा 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 तेन तीर कीट धे त धा धागे तीर कीट ही सरळ टाळी झाली. आणि त्याची विलंबित टाळी अशी आहे. टाळी तर्जनी टाळी करंगळी अनामिका मध्यमा टाळी तर्जनी. कशी टाळी आहे? टाळी तर्जनी टाळी करंगळी अनामिका मध्यमा टाळी तुम्ही म्हणता टाळी तर्जनी. तर्जनी म्हणजे काय? टाळी तर्जनी म्हणजे हे अंगठ्या शेजारचं बोट. टाळी तर्जनी. परत टाळी आणि करंगळी. करंगळी म्हणजे सगळ्यात शेवटचं बारकं बोट करंगळी. टाळी तर्जनी टाळी करंगळी अनामिका. अनामिका हे म्हणजे करंगळीच्या शेजारचं बोट अनामिका. हे टाळी तर्जनी टाळी करंगळी अनामिका. मध्यमा म्हणजे मधलं बोट मध्यमा. परत टाळी तर्जनी टाळी करंगळी अनामिका मध्यमा टाळी तर्जनी. हे अशा पद्धतीमध्ये बोल म्हणायचा आहे. तो बोल कसा म्हणायचा आहे? धेन त धेन धा 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 तेन त किक्की तीर कीट धेन त धागे तीर कीट. कसा? धेन त धेन त धा 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 तेन किक्की तीर कीट धेन त धागे तीर कीट. या पद्धतीमध्ये आपण टाळीमध्ये पाठांतर करायचं आहे. आणि पाठांतर केल्यानंतर तो बोल कशा पद्धतीमध्ये वाजवायचा आहे तो सांगतो. धेन धेन धुमाकून वर वाजवायचं. काय वाजवायचं? धुमाकून वर. आणि एकूण थाप वाजवायची. धेन त धेन धा धा तेन किक्की. किक्की म्हणजे धुमामध्ये खाली आतमध्ये वाजवायचंय. किक्की. तीर कीट. तीर कीट म्हणजे तीन बोटाने ती वाजवायचंय. ती र क म्हणलं की खाली धुमामध्ये क ट तीर कीट. हा धेन आणि धागे. धा हे शब्द दोन्ही कोण वाजवायचा आहे. इकडून थापीत वाजवायचा आहे आणि इथून ग वाजवले आणि वर वाजवायचंय. धागे तीर कीट. आता प्रत्येक शब्द तुम्हाला मी सांगतोय कसा वाजवायचा. धेन त धेन त धा धा तेन किक्की तीर कीट धेन धागे तीर कीट. हा आणि हा वाजवित असताना सुद्धा रियाज केल्यानंतर बोल कसा वाजतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. हा झाला बोलाचा रियाज केल्यानंतर कसा वाजतो कसा नाही. आता तुम्हाला या बोलामध्ये 16 मात्रेचा मुकडा कसा वाजवावा हे तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस आपण सगळ्यात शेवटी येतो धागे तिरेकीट आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला समेवर
तिथं आपल्याला बोल वाजवायचा आहे. तो बोल कसा आहे तो आज आपल्या समोर तुम्हाला सांगतो. धेट धेट थिट तिट धागे तिट घे घे तिट घे घे न ग तकडान घे घे न ग तकडान घे घे न ग तकडान धा घे घे न ग तकडान धा घे घे न ग तकडान. कसा बोल आहे? धेट धेट थिट तिट धागे तिट घे घे तिट घे घे नग तकडान घे घे नग तकडान घे घे नग तकडान धा घे घे नग तकडान धा घे घे नग तकडान. आणि आता ठाईच्या टाळीमध्ये कसं वाजवावं? हा. धेत धेत धिट तिट धागे तिट घे घे तिट घे घे न ग तकडान घे घे न ग तकडान घे घे न ग तकडान धा घे घे न ग तकडान धा घे घे न ग तकडान धेन त धेन. हा. धा धा तेन त के के तीर किट धेन त धागे तीर किट. कसा? धेट धेट तिट धागे तिट घे घे तिट घे घे नग तकडान घे घे नग तकडान घे घे नग तकडान धा घे घे नग तकडान धा घे घे नग तकडान धिन. या पद्धतीमध्ये ठाईच्या बोलांमध्ये हा 16 मात्रेचा बोल वाजवावा लागतो. आणि तो आता कसा वाजवायचा या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगतो. कसा? धेत 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 शब्द कसा वाजवायचा आहे? एकूण 3 बोटांना दाबायचंय आणि एकूण वरी ध वाजवायचंय. त्या पद्धतीमध्ये धेत धेत वाजवा. एकूण दाबायचं. काय करायचं? दाबायचं आणि एकूण मोकळं सोडायचं. धेत धेत. हा. धिट. हा. धिट 3 बोटाने धी आणि एकूण ग वाजविल्याने धिट तिट धागे धागे तिट घे घे तेट घे घे कुठं वाजवायचंय? धुमाकून वरी ग वाजविल्याने घे घे तेट घे घे नग घे घे नग कसं वाजवायचं? एकूण धुमाकून आणखीन डबल वाजवायचं. घे घे न कुठं? चाटीवर वाजवायचं न ग. हा. घे घे न ग तकडान त शाईमध्ये 3 बोटांनी दाबायचंय त आणि एकूण पानामध्ये धूम पानाकून आतमध्ये क वाजवायचं आणि ड एकूण वाजवायचं. थापीमध्ये ड वाजवायचं असं. कान तक कान धा